येस ओ टू मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. स्ट्राईक इनला बॅटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ॲज आयकॉन टीम शिवशक्ती कडाव या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला श्रेयश कदम, दुसऱ्या बाजूला वाकलनचा वाघ केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि ॲज आयकॉन थर्ड आयकॉन या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल साहिल लोंगले. उमरोली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलची मॅच या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्यामध्ये दुसरी ओव्हर धमाका ओव्हर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा नियम एक वेगळी संकल्पना, काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो करंजी धुळे यांचा. आणि याही स्पर्धेसाठी आपण पाहतो एक वेगळी संकल्पना आपल्याला जरूर पाहायला मिळते. येस स्ट्राईक इनला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. येस देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. स्ट्राईक इनला बॅटर केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये. वाकलनचा वाघ ज्याच्या नावावरती 37 मोटरसायकल, 6 4 व्हीलर आणि आपल्या घरासमोर ज्यांनी विक्रम केलाय, घरासमोर अगदी बाईकचं शोरूम उभं करण्याचं ज्यांनी विक्रम केलाय असा भारताचा बायकरमॅन केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती ओव्हर द कव्हर्स OTT ओव्हर द टॉप केतन मात्रेच्या बॅट मधून वाकलनचा क्लास दाखवणारा ठोकलेला हा षटकार 6 धावा. यासाठी केतन मात्रेसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात वैभव पवार यांच्या वतीनं. आणि सातत्याने वाकलन संघाला पॅक करण्याचं काम ते करत असतात. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत वैभव शेठ पवार, यांचं देखील स्वागत. आणि त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आहे केतन मात्रेसाठी. सलगचे 3 बॉल 3 षटकार जर आले तर वैभव शेठ पवार यांच्या वतीने देखील रोख रक्कम 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून ते ट्रान्सफर करतील वैभव शेठ पवार. हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाकलनचा वाघ मैदानाच्या आतमध्ये डहाड फोडत असताना अजून एक उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नगरसेवक चषकाचा हा षटकार 6. का बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये आहे. विक्रम बरेचसे असे नावावरती आहेत. केतन मात्रेच्या स्ट्राईकिंगला बॅटर आपण पाहतोय अगदी स्ट्रेट उडवलाय. A1 पवन बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. ज्या मैदानात A1 पवन खेळत असतो गर्दी होत असे. आणि आता सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती आहे. एका बाजूला गोरसई बी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाकलनचा स्टार. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. अजून एक उडवला आहे. दमखम दाखवला आहे मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग चालू आहे, क्या बात आहे. स्टार कास्ट खेळाडू केतन मात्रे ॲज आयकॉन खेळतात कडाव संघाच्या वतीनं. शिवशक्ती कडाव काल ज्यांच्या नावावरती दिवस राहिलाय चेंज द गेम वडोली बी या संघाला परास्त करून हा संघ इथे उपस्थित झाल्यात या फेरीमध्ये. आणि केतन मात्रे आणि श्रेयस कदम ही जोडी आहे. एका बाजूला मुंबई बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम ज्याच्या नावात आहे दम, त्याचं नाव श्रेयस कदम. हेलिकॉप्टर बॉय मुंबईचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला स्ट्राईकला केतन मात्रे त्याच्या नावावरती 37 मोटरसायकल बाईक्स आहेत, 6 4 व्हीलर. हे विक्रम ज्यांनी केलंय अखंड भारतामध्ये असा एकमेव खेळाडू केतन मात्रे स्ट्राईकला. ओ यावेळी फ्लॅट स्ट्रोक परंतु इथे विवेक शेलारनी टिपलाय झेल आणि बॅटर केतन मात्रे झालाय फेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना मोठा शिकार इथे मात्र झालाय आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर केतन मात्रे यांना. धक्का क्रमांक पहिला महत्वाची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल गुरव रन मशीन ऑफ कडाव मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चांगली बॅटिंग नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला आता दाखल होतोय. काल काय बॅटिंग केली होती, ताबडतोब बल्लेबाजी त्याच्या माध्यमातून होत असते आणि आता देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. रायगडमधील एक नामांकित संघ अर्थातच शिवशक्ती कडाव आणि त्या संघाचा रन मशीन कौशल गुरव मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या नावावरती बरेचसे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समनचा किताब आहे असा खेळाडू कौशल गुरव मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं बॅटल त्यासमोर देखील आयकॉन ऑल इंडिया हाफ मधील खेळाडू पवन खेने A1 पवन बॉलिंग मार्कवरती आहे. स्टारकास्ट खेळाडू गोरसई गाव पवन केने त्याचं नाव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. यावेळेस कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता.
कवचच्या दिशेने फटका सजवला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आहे, दुसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडस नव्हतं. सूरज केने तिथे आले आणि एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफलजम पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. आमच्या समवेत अभय चौधरी आहेत, अगदी अचूक कामगिरी ते देखील करतात. डोळे आणि अभय चौधरी ही देखील एक वेगळी जोडी आहे. चोविली गावची एवन जोडी ही देखील आहे आणि सध्याच्या घडीला आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये जॉईन आहेत. आणि अभय म्हटलं तर एक सुप्रसिद्ध असे मेकअप आर्टिस्ट आहेत. इंस्टावरती त्यांचं पेज आहे, तुम्ही फॉलो करू शकता. भरपूर संख्येने त्यांना प्रेम दिलेलं आहे. असंख्य असे बरेचसे जे मेकअप आर्टिस्ट आहेत ते देखील त्यांना फॉलो करतात. आणि ॲज अ खेळाडू म्हणून रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे चोविली टीममधून खेळत असताना, आणि एक वेगळी गोड चेहऱ्यावरती स्माईल असते जेव्हा ते असतात तेव्हा. त्याच चेहऱ्यावरती त्याच स्माईलवरती बरेचसे लोक फिदा आहेत. एसओ2 मॅच ऑनगोईंग मॅचकडे आपण वळतोय. एका बाजूला MUCC ओडिसा तारिफबाई सय्यद यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतो आणि तारिफबाई सय्यद म्हटलं तर 70-70 स्पोर्ट्सचे प्रोपरायटर सर्व्हिस सर्वा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा अखंड जगभरामध्ये होत असतात. टेनिस क्रिकेट असेल, रब्बर बॉल क्रिकेट असेल, त्यामधीलच एक मोठं नाव तारिफबाई सय्यद. ते पुरस्कृत केलेले हे तारे सितारे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतात. त्यांनी शोधलेले हे सितारे आज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. बॉलिंग मार्कवरती करण. पहिला बॉल कौशल, स्ट्राईक एंडला बॅटर. यस, अंपायर आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज अ वाईड बॉल सांगत असताना आणि यस त्याच दरम्यान आपण पाहतो इथे नुकत्याच आगमन झाले बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ यांचे चिरंजीव ओमकारजी सुरवळ यांचे आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार देखील आहेत. चेतनजी साळवे असेल, ऋतिक पाटील असेल, त्यानंतर इम्रान, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ATS ग्रुप संपूर्ण इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागताच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक दुसरं म्हटलं तर धमाक ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. धमाक ओव्हर आहे. धमाक ओव्हर म्हणजे काय तर ऑफर असेल बॅट्समनसाठी. श्रेयस कदम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्वारकास खेळाडू. बँड्रा मुंबईचा सिक्सर किंग, हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये गगनचुंबी प्रयत्न आहे. फिल्डर जज करतात, ऋतिक पाटील तिथे आणि चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. क्षेत्ररक्षक ऋतिक पाटीलने टिपला झेल आणि संकुश झालाय. हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदमचा खेळ. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. यावेळेस महत्वाची विकेट होती, ती मात्र सॅक्रिफाईस झाली आहे. धावांचा जर विचार केला तर 22 धावफलकावरती आहेत. 22 ऑन बोर्ड. 22 धावफलकावरती ॲज अ आयकॉनिक खेळतात श्रेयस कदम, केतन म्हात्रे हे दोन्ही स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु धावा तिथे मात्र कमी पाहायला मिळतात. आज मात्र MUCC ओडिसाचा दिवस आहे की काय काय कामगिरी करतात. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग देखील लाजवाब एफर्ट. तारिफबाई सय्यद यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. शाहूराजे वडोली क्रिकेट क्लब यांचं क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षक आणि तमाम प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या स्ट्राईक एंडला विशाल मैदानाच्या आतमध्ये विशालला पाहायला मिळतोय. काल काय बॅटिंग गेली होती. चेंज द गेम वडोली बी या संघासमोर. तोच विशाल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु आता डॉट बॉल आलाय. 22 ऑन बोर्ड. मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. आमचे गणेशजी वारगड देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि चांगल्या ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय विशाल. काल देखील चमत्कार आणि आज देखील चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पूर्णपणे सांगत असताना अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी काय या टीमचा संत नाही. ठोकला हा षटकार. क्लासिकल स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बट विकेट रिजनला बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकलेला हा षटकार. 6 धावा आल्यात विशालच्या बॅटमधून. संध्याकाळचा सत्र पावसाळी क्रिकेटचा हा अनुभव तुम्हाला पाहायला मिळतोय. हा थरार रब्बर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नगरसेवक चषक KD प्रेझेंट्स. ओ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता. मिस स्विमिंग स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही आहे, त्यामुळे एक सिंगल मेल. आता कौशलकडे स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. 29 धावा फलकावरती आहेत.
षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि 29 धावा धावफलकावरती आहे. धमाका ओव्हर होती, परंतु एक विकेट देखील गेली आहे. महत्त्वाची विकेट श्रेयस कदमची विकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली होती. त्यामुळे जितक्या धावा बनल्या तितक्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती 29 धावा, 29 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक तिसरा घेऊन आलाय बॉलिंग मार्कवरती खालिंग एक्सप्रेस. विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रफ्तार का सौदागर मैदानाच्या आतमध्ये. विवेक शेलार बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. पहिला बॉल तेज सरार होता, लाईन थोडीशी खराब, अतिरिक्त धाव मिळेल. भरपूर यावेळेस वरतून बॉल ट्रॅव्हल झाला बॅट्समॅनच्या आणि यावेळेस व्हाईट बॉलची गोष्ट अंपायर देखील देतात. व्हाईट बॉलच्या मदतीने सुरुवात किती केली आहे. ओ यावेळेस काय स्ट्रोक आहे. नटराज स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळतो आणि बॉल चालला अखेरीस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला हा खणखणीत षटकार. 6 धावा. काय बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग. सीमारेषा पलीकडे हा ठोकलेला षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. काय बॅटिंग चालू आहे. छोटा तीर परंतु वार करे गंभीर, अशी बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे विशालची. काल देखील लाजवाब बॅटिंग केली होती विशालने आणि आज देखील नावाप्रमाणे विशाल अशी कामगिरी करतोय. मगाशी देखील षटकार आणि या बॉलवरती देखील षटकार आलाय. ज्या ज्या वेळीस गरज असते त्या त्या वेळीस संकटमोचक कामगिरी करत असतो विशाल. ओ अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र सबमरीन डिलिव्हरी. विवेक शेलार वरती प्रहार केलाय आणि दुसऱ्या बॉलवरती पलटफेर केलाय यावेळेस विवेक शेलारने. ते देखील सांगत असताना हम भी किसी से कम नहीं. एक एक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चेंजेस पाहायला नक्कीच मिळतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्राईकला विशाल. ओ यावेळेस देखील त्याच दिशेने फटका खेळायचा होता, स्कूप खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आणि अंपायर सिग्नल यस इट इज अ वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल विवेक शेलार यांना. आज खऱ्या जर मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर काय बॅटिंग केली होती दिनू कांबळे यांनी. अजून एक आडवा बॅटने लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही आहे. एक सिंगलवरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 38 धावसंख्येवरती. 38 ऑन ए बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 38 धावा धावफलकावरती आज असंख्य प्रेक्षक तुम्हाला वर्ग पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हो यावेळेस फटकाला जवाब. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतो आणि फिल्डर आहेत. बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने कौशल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तबाही करते. लाजवाब कामगिरी. आता देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 44 धावा धावफलकावरती आहे. कारण की कडव संघ म्हटलं तर बॉलिंग अटॅक फार चांगला त्या संघाचा पाहायला मिळतोय. ग्रामीण गटातून हा संघ इथे आलाय, दाखल झाला आणि थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलं. काल बलाढ्य संघाला परास्त करून हा संघ उपस्थित झालाय. हो अजून एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटकाला जवाब. कौशल गुरव स्ट्राईकिंगला बॅटर. एक सिंगल. दुसऱ्या धाव्याचा कॉल. थ्रो चांगला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट. डायरेक्ट थ्रो केलाय परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 46 ऑन ए बोर्ड. 46 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही याच्यानंतर एक षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या षटकामधील अजून शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 1 टू गो. संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मेहनत करतात आमचे 10 क्रिकची टीम. कुलालजी मात्रे, धनराजजी मात्रे हे प्रॉपर रायटर आणि संपूर्ण टीम त्यांची उपस्थित आहेत आमच्या समेत. आपण पाहिलं तर आमचे 10 क्रिकची यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय. योगेश बालेकर तिथे होते. लॉंग ऑफला बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. असं आपण चर्चा नक्कीच करत होतो की 10 क्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण इथे उपस्थित आहेत आणि याचे मॅनेजर गोविंद असतील इथे उपस्थित आहेत आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं अभिषेक असतील, संदीप असेल, रॉय असतील, त्यानंतर गणेश वारगडे देखील आहेत. आमचे बाबा देखील मगाशी उपस्थित होते. संपूर्ण त्यांची टीम इथे उपस्थित आहेत आणि आमचे KG व्लॉगर्स ते देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतात. संपूर्ण टीम भरपूर मेहनत करते. किती पाऊस असू दे न चुकता अगदी प्रत्येक बॉल कव्हर करण्याचं काम संपूर्ण टीम. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. नाही नुकतंच आपण पाहिलं तर प्रार्थना प्रमोशन झाले आमचे संदीप यांचं देखील ॲज
मॅनेजर 10 क्रिक लाईव्ह वाहिनीचं, त्याच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीस तुम्हाला देखील. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं कंप्लीट आणि धावफलक पोहोचलंय 47-47 ऑन बोर्ड आणि बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 यावेळेस घेऊन आलाय. बॉलिंग मार्कवरती सुहास पवार. पहिला बॉल लॉफ्टेड हिट, गगनचुंबी फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लांबी कमी आणि उंची जास्त. स्ट्रेट इनटू दी बास्केट, सेफ हँड मध्ये लँड झालाय विवेक शेलारच्या हातामध्ये. पहिलाच बॉल वरती विकेट इथे कॅरी केली आहे सुहास पवार यांनी. धक्का लागलाय, परतावं लागेल कौशलला. चांगली बॅटिंग मात्र केली आहे कौशलने, धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी. 47 धावा फलकावरती आहेत. 47 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मुरोली एक्सप्रेस साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ॲज आयकॉन या संघामधून खेळतोय, ज्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली आहे. एका छोट्याशा उमरोली गावामधून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या नावाची चर्चा अखंड भारत देशामध्ये झाली आहे. असा खेळाडू साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये दाखल. सध्याच्या घडीला बॅटिंगची भूमिका साकारतोय. ओ यावेळेस पाहावं लागेल, आडवा पॅटने लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. एससी रक्षक चेंडू विसावतो आणि आय थिंक डॉट बॉलची सांगता. येस, बॅटिंग टीमनी रिव्ह्यू घेतलाय का? संपार्स कॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. DRS दूध का दूध पाणी का पाणी, वाईट साडी, गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य. संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी हे काम करते. कुणालजी मात्रे, धनराज मात्रे, संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. चेक केलं जाईल. सर इट इज अ वाईट बॉल आणि येस इथे वाईट बॉल असेल. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल, एक अतिरिक्त धाव मिळेल. ओ यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस चांगली गोलंदाजी आता टप्प्यावरती गोलंदाजी करतात. यावेळेस डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती वाईट जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल आलाय. साहिल लोंगले सातत्याने गोलंदाजी करताना दिसतो, परंतु आता बॅटिंग आली त्याच्या वाटेला. बॅटिंग तशी करावी लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. एक सिंगल स्ट्राईक रोटेट आता विशाल स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि चांगली बॅटिंग. आतापर्यंत विशालचा विचार केला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. चांगली बॅटिंग तो देखील करतोय. संकटमोचक कामगिरी करणारा असा खेळाडू कडाव संघाचा विशाल मैदानाच्या आतमध्ये. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग तुम्हाला भरपूर संख्येने पाहायला मिळतात. याचा जे आपण राखीव ठेवलेले आहेत 40+ संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्राधान्य दिलं गेलं आहे. फलंदाज बाद असेल, विशालला परतावा लागेल. नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. न्यू बॅटर केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक. ओहो साहिल लोंगले आणि बॅटिंग मध्ये देखील आम्ही करू शकतो ते त्यांनी दाखवून दिलंय. यावेळी देखील आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे साहिल लोंगले उमरोलीचा क्लास दाखवणारा ठोकलेला हा बिग हिट षटकार 6 धावा. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचलाय तब्बल 55 या धावसंख्येवरती आणि 56 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अब तक 56 म्हणजे येणारे आता 24 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळेल.
एक चांगलं बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट करो या मोरोची स्थिती दोन्ही टीमसाठी आहे. एका बाजूला आपण पाहतो MUCC ओडिसा तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना शिवशक्ती कडाव ग्रामीणचा संघ खेळताना पाहायला मिळतो. एक चांगला बॅटल आणि येणारे 24 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता आहे. या 56 धावा डिफेंड होतील का चेस होतील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक रोशनजी संतेश सरांना. व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली एक बुलंद आवाज तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या ते म्हणजेच 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. शिवशक्ती कडाव आणि MUCC ओडिशा या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. बिलाल शेख आणि दिनू कांबळे ही जोडी दाखल झाली आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये नीतू माळी. यस, दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू 56 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. पहिला चेंडू पुल करतायत, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद बिलाल शेख. बॅक टू द पवेलियन.
ऋतिक पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. स्टारकास्ट आहे दोन्ही टीम मध्ये. नक्कीच केतन म्हात्रे, श्रेयश कदम, साहिल लोंगले ॲज आयकॉन खेळताय शिवशक्ती कडाव या टीमने. आणि नीतू माळीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. क्या बात आहे. गॅप मधून फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. वडवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अजून एक पिकअप स्ट्रोक स्लॉग स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. नीतू माळीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत ऋतिक पाटीलने. अजून एक तडाखा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. ऋतिक पाटील सेट ऑन फायर. धावसंख्या 16. क्या बात है. गगनचुंबी गगनभेदी इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या मॅच मध्ये. ऋतिक पाटील नावाचं वादळ निर्माण झालंय. धावसंख्या 22-22. अजून एक तडाखा सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि यापुढील षटक असणार आहे धमाका ओव्हर. उद्या नक्कीच तिसरा दिवस आहे नगरसेवक चषकामधील आणि उद्यापासून 40+ सामने आणि उद्या 40+ एकूण 4 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. ऑल इंडिया ओपनचे 4 संघ आणि पहिला सामना गोपी 11 वर्सेस धनवीन 11 हा पहिला सामना आहे. आणि दुसरा सामना कनक 11 भांडूप आणि त्यांना फाईट करेल मेहताब भाई 11. हे एकूण 4 संघ आहेत. विनर विनर लुजर लुजर हे फॉर्मॅट आहे. उद्या या 4 संघांना विनंती असेल जी वेळ आयोजकांनी दिली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे. उद्या 40+ ऑल इंडिया ओपन आणि रविवारी 40+ तालुका हाफ. ऑन साइडला धमाका ओव्हर मध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. दिनू कांबळे ने षटकार लगावलाय. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये. दिनू कांबळे यांनी या आधीच्या मॅच मध्ये नाबाद 62 धाव बनवल्या होत्या. अर्धशतकी खेळी देखील साकारली आहे या स्पर्धेमध्ये. दिनू कांबळे षटकार लगावलाय. साहिल लोंगले ॲज आयकॉन तो खेळतोय शिवशक्ती कडाव या टीम कडून. धमाका ओव्हर सुरू आहे. धावसंख्या 34 जिंकण्यासाठी 22 ची गरज या मॅच मध्ये. 17 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रचंड वेग आणि वेगाने बीट केलं या चेंडूवरती दिनूला. इथे डॉट बॉल. 16 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज या मॅच मध्ये.
क्या ड्राईव्ह करतायत, सॉफ्टने खेळतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. नीतू माळी आहे डीप मध्ये, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 35 अजून 21 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऋतिक पाटील ज्याच्या बॅटमधून 4 षटकार 1 चौकार आलाय. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ऑन साईडला खेळताय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर आहे ते येतील. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 36 20 धावांची गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 14. 4 चेंडू आणि 8 धाव बनवल्यात या धमाका ओव्हर मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. जर या चेंडूवरती षटकार आला तर सामना फिनिश होईल, कारण की धमाका ओव्हरमध्ये धावा डबल होतील. 20 धाव बनवायच्या आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो इनला हा चेंडू लागतोय. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धमाका ओव्हरमध्ये धाव बनवल्या 9. त्या धावा आपण डबल काउंट करूया. एकूण 18 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 28 आणि या षटकामध्ये आल्या 18 धावा. आणि धावसंख्या 46 जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू 10ची गरज. कौशल गुरव येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. कॅप्टन शिवशक्ती कडाव या संघाचा. स्ट्राईक इनला फलंदाज रन मशीन दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. ऑन साइडला लॉफ्टेड मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार धावांची गरज आहे. दिनू कांबळे आपले स्टाईलने हा सामने फिनिश करतोय का पाहावं लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. 3 धावांची अजूनही गरज आहे. उद्या पहिला सामना गोपी 11 आणि धनवीन 11 या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 54. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. बनवायच्या धावा 2. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धाव बनवावीच लागेल, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. फुल टॉस आणि हा षटकार येतोय आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला. ऋतिक पाटीलने षटकार लगावलाय आणि सामना जिंकलेला आहे. MUCC ओडिशा संघ दाखल होतोय नगरसेवक चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये. मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय MUCC ओडिशा. अभिनंदन संपूर्ण संघाचं अभिनंदन तारीफभाई सय्यद अँड कंपनीचं. रविवारी ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे अंतिम सामना खेळण्यासाठी. आणि आजचा दिवस इथे समाप्त झालाय. जाहीर करतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद. उद्या पहिला सामना गोपी 11 आणि धनवीन 11. उद्यापासून 40+ महासंग्राम आपण पाहणार आहोत. 40+ उद्या ऑल इंडिया ओपनचे एकूण 4 संघ आणि रविवारी नक्कीच 40+ तालुका हाफचे नक्कीच एकूण 6 संघ. आणि त्या 6 संघांच्या माध्यमातून देखील 2 ग्रुपमध्ये आपण त्यांना डिवाइड केलेलं आहे आणि ते 6 संघ लीग फॉर्मॅट खेळणार आहेत.